नमस्कार, मी दीक्षा चंदनशिवे, सांगोलाची रणरागिणी न्यूज. आज आपण सांगोला तालुक्यातील नाझरे गावात आहोत. एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. नाझरे येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेच्या कामात तब्बल 5 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिओ टॅगिंगच्या नावाखाली 20 लाखाची बोगस बिले काढल्याचा आरोप होत आहे. या भ्रष्टाचारावर नागरिकांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्ती सुधार योजनेत तब्बल 5 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हा जो घोटाळा झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून जे दोषी पदाधिकारी आहेत, प्रशासन आहे, त्यांना कठोर कारवाई करावी. आणि जो नाझरे या ठिकाणी 20 लाखाचा घोटाळा झालेला आहे, या ठिकाणी जे ब्लॉक आहेत, सेविंग ब्लॉक, ते निकृष्ट दर्जाचे आहेत. त्याचबरोबर जी PCC जी काय इस्टिमेटमध्ये जी इंच होती ती इंच अजिबात केलेली नाही. तरी मी आपल्या माध्यमातून सर्व प्रशासनाचे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांना विनंती करतो की हे जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचे असून आम्हाला हे काम व्यवस्थित करून द्यावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. नागरी मी शेजारी तिथं असताना मला जवळजवळ काम आल्यापासून तुम्ही आपल्या कुठल्याच आमच्या माणसांना बोलवता, विश्वासात घेता, वेळोवेळी रात्रीचं दुपारचं काम केलं. काम करण्याबद्दल दुमत नव्हतं, पण आम्हाला कशाची माहिती सुचवून दिली नाही. आणि आमचं मत आहे, जी 20 लाख निधी आला आहे त्याचा थोडक्या पैशात त्यांनी करून काम व्हायच्या अगोदर बिल काढले आणि पूर्ण ही जी तुकडा ती झाल्या आणल्या हातानं सुद्धा असं तुटतं. तर आम्ही प्रत्यक्षात काम बंद केलेलं आहे. तरी ती सगळं काम त्या पैशाचा व्यवस्थित तेवढ्या पैशात पूर्ण वापर करून चांगल्या प्रकारे व्हावं असे आम्ही केलं. हे सगळं डुप्लिकेट मला त्यामुळे होतं तेवढं कडक कारवाई केली मार्फत करावं. त्याचं नाव काय? बरं, जो 5 कोटीचा घोटाळा झाला आहे आणि जिओ टॅगिंगच्या नावाखाली जे 20 लाखाची बोगस बिलं काढलेली आहेत, तर याच्यावरती आपलं काय मत आहे? या ठिकाणी जे आपण बघतोय काम ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता पाठीमागं जे कलर वापरले ते पण पूर्ण डुप्लिकेट आहे. ते पूर्ण आत्ताच कलर निघून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 महिन्यापूर्वी चित्र पण कलर पूर्ण केलेला आहे. ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. या ठिकाणी जे ब्लॉकचं जे आहे या ठिकाणी हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इथं वाळू कसलीच वापरली नाही. पूर्ण डस्टनं काम केलेलं आहे. आणि हे ब्लॉक जे आहेत ते ब्लॉक पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे ब्लॉक आहे. तरी आपल्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगतो की जे कॉन्ट्रॅक्टदार आणि जे कोण पदाधिकारी आहेत ज्यांनी कोणी हे बोगस बिलं काढलेली आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी हे आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या पूर्ण समाजाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो.